सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे डोळे लागलेत। अशातच या योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी महत्त्वाचं विधान केलं। यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उदंड प्रतिसाद लाभलाय। या योजनेचे 1500 रुपयांप्रमाणे फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले। महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। 2100 रुपयांच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी याबाबत एक मोठं विधान केलंय। माझा प्रश्न असा आहे की 2100 रुपये मिळणार नाही। आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी। आता कसं सांगणार? हा पहिला अर्थसंकल्प आहे। आता तुम्ही काय सांगताय? एक मूल आता पहिलीत आले, त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार? म्हणतील जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील। लाडकी बहीण योजना आणताना अर्ज करणाऱ्या सर्वच महिलांना सरसकट लाभ दिला गेला। मात्र त्यानंतर या योजनेला निकषाची चाळणी लावण्यात आली। त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून बाद झाल्यात। अशातच आता 2100 रुपये देणं लांबणीवर पडल्यानं विरोधकांना सरकारला घेरण्याची संधी मिळाली आहे। राज्याला लाडकी बहीणला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही, पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं। इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, बहुजन कल्याण विभाग असेल, या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? नीलम ते कोणत्या अधिकारातून बोलता माहीत नाही। ते विधान परिषदेचे उपसभापती आणि कोणत्या राजकीय पक्षाविषयी मत व्यक्त नाही केलं पाहिजे, पण त्या अधिकारात काय बोलतात मला माहिती नाही। त्या काय सरकारच्या प्रवक्ते आहेत का हे तर त्यांनी सांगावं। 2100 रुपयांच्या ओवाळणीला विलंब होणार असला तरी योग्य वेळी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी सारवासारव सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। सरकारची आर्थिक ताकद वाढल्यास 2100 रुपये देऊ असं सत्ताधारी म्हणतात। लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचंच आश्वासन आहे। योजना बंद होणार नाही। 1500 चे 2100 व्हायला जर उशीर जरी लागत असेल परंतु ही योजना बंद होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। फक्त एकच आहे, वेळ थोडा लागतोय हे आम्ही मान्य करतो, परंतु किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही। लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याचा धसका घेतल्यानंतर महिला वर्गाची मतं खेचण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। या योजनेमुळे महिलांनी आपल्या मतांचं भरभरून दान महायुतीच्या पारड्यात टाकलं। 1500 रुपयांचा हप्ता दिला जात असला तरी या योजनेचा भार राज्याच्या तिजोरीवर पडतोय। या पार्श्वभूमीवर 2100 रुपयांची ओवाळणी देताना राज्य सरकारला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार इतकं नक्की। त्यामुळेच लाडक्या बहिणींना 2100 साठी आणखी वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।